आता बघ ना, आता हॅमलेट मी जेव्हा केलं, हं. तेव्हा आपण कधी भेटलेलो नाही आहोत. केवळ ते पॅथर्स नाही आहे. पण हॅमलेट हा आपल्या मातीत मराठीत उभं करणं, हे कठीण आहे. पण त्याबद्दल तेव्हा मला प्रशांत दळवी असेल किंवा आमचा अनिल देशमुख असेल किंवा चंदू कुलकर्णी असेल, या लोकांनी मदत केली, की कसं आपण उभं करूया हॅमलेट. अ, हा एक राजपुत्र आहे. हा एक कवी मनाचा तरुण आहे. हा वेड्यासारखं आपल्या ऑफिलियावर प्रेम करणारा एक मुलगा आहे. हा तितक्याच वेड्या पद्धतीने आईवर प्रेम करणारा एक मुलगा आहे. हं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि प्लस सत्सद विवेकबुद्धी आहे त्याची. प्लस लोकांचा लाडका आहे त्या राज्यातल्या. तर हे कसं करताना कसा तू उभा करशील हॅमलेट? तर त्याच्यामध्ये मग आम्ही रंग भरत गेलो आणि मग तो बाज येणं, तो त्याची ग्रेस येणं आणि सगळ्यांना आपलंसं करणं, सगळ्यांचा लाडका, सगळ्यांबद्दल कणव असणारा, मित्राला जपणारा, पण ॲट द सेम टाईम सूड भावना आहे, की माझ्या काकानेच माझ्या वडिलांचा खून केलेला आहे. ही कुठेतरी आहे आणि तो काय मारू शकला नसता का? तो मारू शकला असता डायरेक्ट त्यांनी गर्दन छाटली असती. पण नाही, तो नाही करत तसं. कारण तो कुठेतरी आतमध्ये चांगला आहे. तो म्हणतो की नाही, थांब, थांब, थांब. वेळ येईल, वेळ येईल. असं म्हणून त्याने तर त्यामुळे मला असं वाटतं की हा हा जो प्रवास आहे ना, हा खूप गमतीशीर आहे आणि खूप मजेशीर आहे, की आणि म्हणून रिहर्सलमध्ये जे नाटक उभं राहतं आणि नंतर प्रयोगागणिक तुम्हाला काही ना काहीतरी सापडत जातं. पण जे मग असतं. लागूनची भूमिका करत असताना काय ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता? हां, लागूनची भूमिका करत असताना मी एकतर डॉक्टरांना जाऊन भेटलो. हं. सांगलीला मी शूटिंगला जात होतो, तेव्हा वाटेत त्यांना पुण्याला जाऊन भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना सांगितलं मी असं-असं करतोय. अ, फार खुश झाले. त्यांना तेव्हा अल्झायमर्स ॲडव्हान्स स्टेजमध्ये होता. त्यामुळे त्यांना फारसं कळलं नाही तेव्हा पहिल्यांदा. पण नंतर जेव्हा त्यांना मी काशीनाथ घाणेकर ह्या नावाचा जेव्हा मी उच्चार केला ना, तेव्हा सडनली ते असे 50 वर्ष मागे गेले आणि हं. त्यांना सगळं खाड आठवत गेलं. तर त्यामुळे ती एक गंमत असते, की तुमच्या मनातला एक कोपरा असतो, जो सदैव तो एव्हरग्रीन असतो. तुम्ही काही जरी केलं, तुम्हाला काही-काही आठवणी ना, ह्या तुम्हाला झोपेत जरी विचारल्या, तरी तुम्ही पटकन सांगू शकता. डॉक्टरांचं तसं झालं. डॉक्टरांनी मला पटापट 1970, 1975ला काय-काय घडलं, हे सगळं मला सांगितलं. आणि मी काय नाही, मी त्यांना फक्त भेटायला गेलो होतो. कारण त्यांना ऑब्झर्व्ह करणं, कारण मी त्या वयातले लागू करत नव्हतो ना. हं. मी त्या वयात. तारुण्यातले लागू करत होतो. बरोबर. 1960, 1965 साली जेव्हा ते 40-50 वर्षांचे होते. 40 वर्षांचे होते. आणि मला ते उगाच वगैरे असं ती चेष्टा नव्हती करायची त्यांची. ती मिमिक्री झाली पुन्हा. पुन्हा मी हं. तेच सांगतोय. नाही, चाणाक्ष बुद्धी, प्रोग्रेसिव्ह थिंकिंग, स्वतःची डॉक्टरी सोडून पुन्हा रंगभूमीने त्यांना भुरळ घातली. ते सगळा गाशा गुंडाळला ईस्ट आफ्रिकेला आणि ते पुन्हा इथे आले आणि वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी नटसम्राट करायला घेतलं. ही जी पॅशन आहे ती किंवा ॲक्टिंग स्कूल बघ किती वेगवेगळं होतं, की एक डॉक्टर घाणेकर आणि एक डॉक्टर लागू, दोघे डॉक्टर तसं हं. बघायला गेलं तर, हो. बरोबर आहे. पण काशीनाथ घाणेकर प्लेन टू द गॅलरी, लाऊड, फ्लॅम्बॉयंट ॲक्टिंग. डॉक्टर घाणेकर हे थोडं खूप कमी आतल्या आत करणारे. त्यांचं म्हणणं असं आहे, की रडणं फार सोपं आहे. पण जितकं तुम्ही आत रडाल ना, तितकं ते लांबपर्यंत पोहोचतं. नुसतं घाळघाळ डोळ्यातनं पाणी आलं, तर मग यू गिव्ह अवे. तुम्ही स्वतःला किती राखून ठेवता एखाद्या सीनमध्ये. तुम्ही इव्हन ते आणि ते सगळ्याच बाबतीत आहे. कॉमेडीच्या बाबतीत सुद्धा येतं. आपण म्हणतो ना, की "अरे हा सुटला, हा सुटला." ते सुटणं हे कळू न देता आपले पंचेस पोचवणं किंवा आवाजाचा वापर करणं त्या पद्धतीने. तर ह्या सगळ्या गोष्टी फार, फार, फार महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं, की तेव्हा हा हा एक कंप्लीट वेगळं जग होतं डॉक्टर लागूंचं आणि डॉक्टर घाणेकरांचं.
आणि त्यामुळे मला हे करायला फार फार मजा आली. बरं, मी आवाजाची तुम्ही जर चर्चा करताय, हम्म. तर आपण विद्यार्थी आहात, तुम्ही संगीत ज्यांच्याकडे शिकलात हम्म. ते म्हणजे वाडकरांकडे. वाडकर हो. म्हणजे तेव्हा डिसिजन घेतलं होतं की आपण गायक व्हायचं म्हणून वाडकरांकडे नाही, शिकायला मला मला जाऊया? खरं तर हो मला हो गायकच व्हायचं होतं मला, पण मी ॲक्सिडेंटल ॲक्टर आहे असं मी म्हणेन. ॲक्सिडेंटल ॲक्टर हू कॅन सिंग अ बिट असं मी